निवडणुकीतून माघार घेणार, सूत्रांची माहिती। महाजनांच्या मध्यस्थीला यश आलंय, गणेश गीते माघार घेणार, सूत्रांकडून असं कळतंय। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। गणेश गीते माघारीसाठी भावाची समजूत काढणार असंही सूत्रांमार्फत कळतंय, तर गोकुळ गीते अपक्ष लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळतंय, काय सविस्तर वृत्त? खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गिरीश महाजन जे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडनं सातत्यानं हा प्रयत्न सुरू होता की गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते या दोघांनी माघार घ्यावी। काल आपण बघितलं की उदय सामंत शिवसेनेचे नेते हे देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते, मात्र गीते बंधू हे दोघंही उदय सामंत यांना भेटले नाही। मात्र आता सूत्रांची माहिती अशी आहे की गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार आहेत। गिरीश महाजन आणि त्यांचे निकटवर्ती असलेले निलेश बोरा यांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि समजूत काढण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत। त्याच्यामुळे गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार आहेत, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते जे आहेत ते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्याच्यामुळे भाजपची अर्धी जी डोकेदुखी आहे ती या ठिकाणी कमी झालेली आहे। मात्र गणेश गीते जरी माघार घेत असले तरी गोकुळ गीते अद्यापही माघार घेण्यास तयार नाहीयेत। दुसरी महत्त्वाची बातमी याच्यामध्ये अशी देखील येते की गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांनाच सांगितलेलं आहे की आपण आपल्या बंधूंना समजून सांगावं, आणि त्याच्यामुळे आता गणेश गीते सुद्धा हा प्रयत्न करतायत की त्यांचे बंधू गोकुळ गीते हे या ठिकाणी माघार घेतील। त्याच्यामुळे प्रयत्न चारही बाजूनी सुरू आहेत। आजचा माघारीचा शेवटचा दिवस आहे। आज भाजपच्या वतीनं गणेश गीते यांनी माघार घेणं अपेक्षित आहे। दुसरीकडे त्यांचेच बंधू असलेले गोकुळ गीते यांनी देखील माघार घेणं अपेक्षित आहे। तर आणि तरच शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी सुकर होणार आहे। अन्यथा ही निवडणूक जी आहे ती भाजप विरुद्ध शिवसेना किंवा गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे अशी होण्याची दाट शक्यता आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता प्रयत्न युद्ध पातळीवर असे सुरू आहेत की गणेश गीते जरी तयार असले माघार घेण्यासाठी तरी त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते त्यांनी देखील माघार घ्यावी। वृषाली, नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।